नमस्कार. शरद ऋतू सुरू होतोय आणि आपण शीतल गोष्टी याच्यावरही बोलतोय. त्यामुळे आज सुरुवात करूया आपण दुधाने. दूध कशा प्रकारे वापरावं हा विषय. दूध हे जन्मतः सात्म्य आहे, त्यामुळे जन्मतःच प्यायलं जातं. वास्तविक पाहता प्राणीज असं हे द्रव्य आहे, पण तरी सुद्धा जन्मतः सात्म्य असल्यामुळे नेहमीच सगळ्यांना प्रिय आणि सगळीकडे स्वीकारलं जाणारं असं हे द्रव्य आहे. सगळीकडे जिथे आरोग्याचा विचार आहे तिथे दुधाचा विचारही आहेच. काहींना दूध पचतं, काहींना दूध पचत नाही, म्हणून ते दूध कोणी वाईट आहे असं म्हणत. दूध पिण्याच्या बाबतीत सांप्रदायिकता नाही, कारण सगळ्या जाती जमाती धर्म सगळ्यांना दूध लागतं आणि दूध पिणं हे योग्यही मानतात. दूध हे पूर्ण अन्न आहे हे लहानपणापासून आपण वाचत आलो आणि ते खरं आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने ते मान्य आहे. त्यामुळे दुधाला आपल्या आहारामध्ये, रोजच्या आहारामध्ये स्थान आहे हे योग्यच आहे. काही लोकांना दूध पचत नाही, ज्याला लॅक्टोजन इंटॉलरन्स म्हणतात. अशा स्वरूपाची स्थिती असते आणि त्यांना दूध पचवता येत नाही. आता कित्येक वेळा असं दिसतं आमच्या फील्डमध्ये की दूध दूध म्हणून पचवता येत नाही, पण ते काही वेगळ्या संस्कारांनी ते घेता येतं किंवा पचतं. त्यामुळे दूध घ्यायचं असेल तर ते किंवा पेशंटला दूध जर द्यायचं असेल तर कसं द्यायचं हा एक विचार असू शकतो. जर तो पेशंट किंवा एखादी व्यक्ती जर दूध घेऊ शकत असेल, ज्याला पचतच नाही त्याच्यासाठी हा विषयच नाही, पण तरी सुद्धा ज्यांना दूध पचतं त्या लोकांना किंवा ज्यांना दूध द्यायचं आहे औषध म्हणून, त्या लोकांना ते कसं द्यायचं, काय द्यायचं आणि कसं द्यायचं नाही हे पण आपल्याला माहिती असणं चांगलं आहे, नाही? त्यामुळे दुधावर बोलू काही अशा स्वरूपाचा हा आजचा विषय. त्यामुळे दूध पिणं हे आयुर्वेदात वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ किमान 7,500 ते 10,000 वर्ष आपण दूध पितोय आणि दूध हे आपल्या आरोग्याचं अविभाज्य असं अंग आहे. त्यामुळे दूध हे नुसतं प्यायलं जातं. त्याशिवाय आपण असं पाहू की दूध हे गाईचं असू शकतं, म्हशीचं असू शकतं आणि शेळीचं असू शकतं. त्या व्यतिरिक्त मेंढीचं दूध, गाढवीचं दूध, उंटिणीचं दूध अशी वेगवेगळी दुधं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहेत. याचा अर्थ असा आहे की या गोष्टीचा विचार केलेला आहे आणि त्याचा आहाराच्या दृष्टीने विचार करून किंवा औषधाच्या दृष्टीने विचार करून हे दूध कशा प्रकारे उपयोगात आणलं जाऊ शकतं याचा विचार झालेला आहे. त्यामुळे दुग्धवर्ग त्याच्यामध्ये हा विषय येतो. त्यामुळे दूध घ्यायचं ह्याच्याबद्दल काही दुमत कोणाचं नाही. या संपूर्ण जगात कदाचित भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान ही 3च देश आहेत की जिथे म्हशीचं दूधही घेतलं. आयुर्वेदामध्ये वर्णन आहे म्हशीच्या दुधाचं आणि जिथे पुष्टी यायला हवी, झोप जास्त चांगली लागायला पाहिजे, अशा ठिकाणी म्हशीचं दूध द्यावं हे आवर्जून सांगितलेलं आहे. कारण जितकं गाईच्या दुधाबद्दल बोललं जातं तसंच योग्य ठिकाणी म्हशीच्या दुधाबद्दलही बोललं जायला हवं. आणखीन एक गोष्ट महत्वाची अशी की जिथे समजा बाळंतिणीला किंवा आईला जर दूध नसेल तर बाळाला गाईच्या पेक्षाही आधी शेळीचं दूध द्यावं असा संकेत आहे. याचा अर्थ शेळीचं दूधही तेवढंच गुणकारी आणि औषधी आहे. त्यामुळे ही तिन्ही दूध, गाईचं, शेळीचं
आणि म्हशीचं तिन्ही दूध ही जास्त प्रमाणात घेतली जातात, अशा प्रकारचा आपला एक इतिहास नक्की सांगतो. त्यामध्ये असं एक म्हटलं जातं की गाईच्या दुधाचा जो प्रभाव आहे किंवा त्याचा जो बोलबाला आहे तो कदाचित श्रीकृष्णाने अधिक वाढवला. पण श्रीकृष्णाने जरी वाढवला असला तरी त्याच्या आधीही गोदुग्ध हे होतच. त्यामुळे कारण याज्ञवल्क ऋषींच्या जे वाद झाले किंवा समाजात त्यामध्ये सहस्रावधी गायींचं दान देणं किंवा घेणं किंवा एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देणं हे गायींच्या स्वरूपामध्ये दिलं जात होतं, हे आपल्याला वाचून माहिती आहे. याचा अर्थ ही सगळी गोष्ट खूप खूप वर्षापासून आपल्याकडे माहिती आहे आणि ती त्याप्रमाणे घेतलं जातं. आता गाईचं दूध हे धारोष्ण आणि नंतर घेतलेलं अशा स्वरूपाचाही विचार करता येतो. आता त्यात एक सांगता येतं की जे दूध हे म्हणजे काढल्यावर लगेच जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी हे दिसतं असं एक मानलंय. पण एकदा ते गरम केलं कारण त्याशिवाय ते दूध टिकणार नाही, कारण अतिशय नाजूक असं द्रव्य आहे आणि ते फाटतं. आणि केमिकल कंपोजिशन बघितलं तर ते एक इमल्शन आहे, त्याच्यामध्ये लहान पार्टिकल्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची अमायनो ऍसिड्स त्याच्यामध्ये आहेत आणि ह्याचा विचार केला तर ते दूध टिकण्याच्या दृष्टीने ते उकळणं हे एक महत्वाचा संस्कार आहे आणि त्यामुळे जर आपण झारोष्ण दूध पित नसलो तर उकळलेलं दूध प्यायला पाहिजे. आता आपण नुसतंच उकळलेलं पितो असं नाही, आता आपण पाश्चराइज पितो. म्हणजे विशिष्ट प्रकारे गरम करून थंड करून पुन्हा ते प्रिझर्व करून अशा स्वरूपाचं जंतुविरहित केलेलं दूध आपण गेले कित्येक वर्ष पितो. आणि आता त्याच्यामध्ये होमोजनाइज्ड हा एक प्रकार गेले कित्येक दशक रूढ झालेला आहे. म्हणजे एकदा दूध तापवून त्याच्यामधल्या अनेक गोष्टी कमर्शियल प्रिपरेशनसाठी काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे ते दूध फोर्टिफाईड केलं जातं. म्हणजे त्यामुळे त्या दुसरी द्रव्ये सोडली जातात जेणेकरून त्या दुधाला पुन्हा सकसपणा येईल. अशा स्वरूपाचं केलेलं हे जे दूध त्याला पुन्हा यंत्रामध्ये फिरवून त्याला होमोजिनाइज केलं जातं आणि हे होमोजिनाइज दूध आपण वर्षानुवर्ष पितोय. आणि ते दूध चांगलं म्हणून आपण एवढे वर्ष मान्यताही दिलेली आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही. पण मुळात जे गाईचं किंवा म्हशीचं दूध आपण घेत असू ते डायरेक्ट घेतलेलं गरम केलेलं आणि ते वापरलेलं दूध जे आहे तेच आपण इथे गृहीत धरतोय. हे होमोजिनाइज दूध जरी दूध असलं, दुधाचे सगळे गुणधर्म त्याच्यात आहेत असं जरी दिसलं तरी सुद्धा इथे आपण दुधाचा विचार करताना होमोजिनाइज नाही, नॉन पाश्चराइज्ड आणि गाईचं किंवा म्हशीचं दूध असा विचार करतोय. त्यामुळे गाईच्या दुधामध्ये जर विचार करत असू तर गाईचं दूध हे रसायन, मेधावर्ग आणि अतिशय बलकारक अशा स्वरूपाचं हे दूध आहे. म्हशीचं जरी पुष्टी देणारं असलं आणि शेळीचं जरी पचायला हलकं असं जरी असलं तरी गाईचं दूध हे आहारासाठी सर्वश्रेष्ठ आणि नित्य आहारासाठी सर्वश्रेष्ठ अशा स्वरूपाचं ते आहे. मग कित्येक जणांना हे दूध नुसतंच घ्यायला आवडत नाही, कारण त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. त्यामुळे तो विशिष्ट प्रकारचा वास जो आहे तो घालवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण केशर आहे किंवा वेलची आहे किंवा केशर वेलची आपण त्याच्यामध्ये उकळून घेऊन आपण त्याच्यामधला तो वास बदलू शकतो. हल्ली चॉकलेट फ्लेवर आलाय त्यामुळे चॉकलेट फ्लेवर हे आपण वापरू शकतो.
पण एक लक्षात घ्यायला पाहिजे, ज्यावेळेला आपण ते दूध हळद घालून उकळलेलं, केशर घालून तयार केलेलं किंवा वेलची घालून केलेलं, जायफळ घालून केलेलं, ही जी दुधं आहेत, ही दुधं जरी श्रेष्ठ असली, संस्कारित असली, प्यायला जरी चांगली असली, त्यातलं मर्म हे आहे की त्या त्या द्रव्यांची गुणधर्म त्या दुधाबरोबर येतात. म्हणजे जायफळ घालून केलेलं दूध जे आहे ते थोडंसं झोप आणू शकणारं, ग्लानी आणू शकणारं अशा स्वरूपाचं आहे. हळद जे आहे, हळद उकळून केलेलं ते थोडंसं त्वचेला अधिक उत्तम देणारं, शरीरामधले अनेक दोष नष्ट करणारं, पचण्यासाठी सोपं होणारं अशा स्वरूपाचं ते दूध आहे. वेलची ही बाकीच्या मसाल्यांपेक्षा जरी थंड असली तरी ती उष्ण आहे आणि ती त्यांनी दूध हे अतिशय उत्तम असं सुवास असलेलं असं हे होतं, त्यामुळे ते घ्यायला बरं वाटतं. त्यामुळे तेही दूध ग्राह्य आहे आणि श्रेष्ठ आहे. त्याशिवाय दूध सुंठ घालून उकळून घेण्यानेही ते अतिशय पुष्टीदायक आणि पचायला हे सोपं अशा स्वरूपाचं होतं. त्यामुळे त्यातले जे न पचणारे घटक आहेत ते पचण्यासाठी आपल्याला सुलभ होतं आणि त्यामुळे हे दूध सुंठ घालून उकळून केलेलं दूध ही श्रेष्ठ आहे. त्या व्यतिरिक्त काही वेळेला दूध तसंही पचत नाही, त्यावेळेला अर्ध दूध अर्ध पाणी असं घालून केलेलं दूधही, उकळून दूध केलेलं दूध जे आहे ते ग्राह्य आहे आणि ते पचायला सोपं पडतं आणि तसंही ते घ्यायला हरकत नाही. त्याशिवाय त्याच्याबरोबर इतर आहार द्रव्य घालून केलेले अनेक पदार्थ आपण नित्य व्यवहारात वापरतो. त्याच्यामध्ये एक आहे म्हणजे दूध भात. दूध भात आपण खाऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारेही आपण दूध भात हे जरी आपल्याला जर बाळबोध अशा स्वरूपात ते खाणं आहे. म्हणजे अगदी लहान मुलाला दूध भात देणं हे योग्य मानलं जातं. कारण दुधाचं जर अजीर्ण झालं तर त्याला भाताने ते अजीर्ण मोडता येतं आणि भाताचं अजीर्ण झालं तर ते दुधासह घेतल्याने मोडता येतं. अशा स्वरूपाचं ते दूध आणि भात यांचं कॉम्बिनेशन आहे आणि त्यामुळे दूध भात हे अगदीच बावळटपणा अशा पर्यंत त्याचा अर्थ नाहीये. सुपाच्य, पचायला सोपं अशा स्वरूपाचं ते मिश्रण आहे. त्यामुळे दूध भात घेणं हे चांगलं आहे. पण दूध भात जर आपण घेत असू तर त्याला चव आणण्यासाठी मीठ वापरायचं नाही हे आपल्याला समजायला हवं. कारण ते मग ते विरुद्ध होतं आणि तिथे ते दूध घातले त्याचे जे गुणधर्म आहेत ते बदलतात आणि तिथे ते आपल्याला हानिकारक होऊ शकतं. त्यामुळे दूध भात जर आपण घेत असू तर त्याच्याबरोबर कधीही मीठ घालून किंवा लोणचं लावून अशा स्वरूपाचं हे जे दूध भात आहे हे कधी खायचा नाही. दुधाची आपण रवा किंवा गहू घालून खीर करतो किंवा पौष्टिक अशा स्वरूपाचं आहार पदार्थ तयार करतो. तेही श्रेष्ठ आहे, बलकारक आहे आणि अत्यंत ज्यांची भूक भरपूर आहे अशांना हे देण्यासारखं आहे. त्यामुळे दुधाच्या बरोबर इतर द्रव्य जर आपण उकळून किंवा शिजवून जर वापरत असू तर त्याचाही उपयोग आपल्या आहारामध्ये कुशलतेने चांगल्या प्रकारे करता येतो. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे, दूध हे जेवढं पौष्टिक बलदायी आहे तेवढंच ते नाजूक आहे. त्यामुळे त्याला कोणाचाही संयोग चालत नाही आणि त्याच्याबरोबर आपण काय खातोय याचं भान ठेवायला लागतं. त्यामुळे दुधाची केलेली खीर, मग ती गव्हाची असो, शेवयांची असो, कुठल्याही प्रकारची, जर ती आपण पानामध्ये घेणार असू तर त्याच्यामध्ये दुसरी तीक्ष्ण मुळ्याची मुळ्याची भाजी म्हणा किंवा
किसून केलेली कोशिंबीर म्हणा, अशा गोष्टी त्या दिवशी त्या पानामध्ये असू नयेत अशा स्वरूपाचा संकेत आहे. त्यामुळे त्याशिवाय त्या तीक्ष्ण उष्ण उग्र स्वरूपाच्या ज्या भाज्या आहेत ते जर खीरपुरी बासुंदी पोळी अशा स्वरूपाचा जर आहार जेवणामध्ये असेल तर त्यामध्ये भाज्या कुठल्या कराव्यात याचं भान हे ठेवणं जरुरी आहे. ते जर ठेवलं नाही तर दुधाचा जो परिणाम आपल्या शरीरावर मनावर व्हायला हवा तो होत नाही. किंबहुना ते सगळं रसायनच खरं म्हणजे ते बिघडतं. आपल्या शरीरामध्ये त्याचे एखाद्या वेळेला खाल्ल्याने काही त्रास होत नाहीत, पण ते विरुद्ध आहे आणि त्याचे परिणाम शरीरावर उमटतातच. अशा प्रकारचं सांगावा आयुर्वेदाच्या ग्रंथकारांनी दिलेलं आहे. त्यामुळे आपण कशाबरोबर त्याचं कॉम्बिनेशन करतोय हे समजून घ्यायला. ज्यावेळेला काही काही वेळेला दुधाने डायरिया होतो आणि असं जर होत असेल तर त्यांना सुंठ घालून उकळून दिलेलं दूध हे सुपाच्य आणि तो डायरिया थांबवणारा होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे युक्तीने म्हणजे अशा प्रकारे संस्कार केल्याने ती गोष्ट ही आपण आहार उत्तम प्रकारे त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. दूध हे आपण थंड गरम दोन्ही पद्धतीने घेऊ शकतो. आज रेफ्रिजरेटर्स आहेत तेव्हा आपण त्याचं आईस्क्रीम किंवा थंड स्वरूपातही आपण ते घेतो आणि ते अतिशय उत्तम प्रकारे शरीरावर मनावर काम करतं हे आपण पाहतो. त्यामुळे दूध हे वेगवेगळ्या प्रकारे घेता येतं. त्याचे वेगवेगळे गुणधर्म त्यामुळे शरीरावर आपण अनुभवतो हे आपल्याला अनुभवाचं आहे आणि त्यामुळे दूध हे अत्यंत श्रेष्ठ असं अन्नद्रव्य आहे. त्याचं जीवनामध्ये हे अतिशय चांगलं असं स्थान आहे आणि त्यामुळे दूध हे आपल्या गरजेप्रमाणे आपल्या आहाराच्या गरजेप्रमाणे आपण ते स्वीकारायला हवं. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे दूध हे सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे असं नाहीये. किंबहुना असंच सांगितलंय, ज्यांना दात आले जे अन्न ग्रहण करू शकतात त्यांनी दूध घ्यायलाच पाहिजे असं नाहीये. त्यामुळे दूध घ्यायलाच पाहिजे. ज्यांना दूध आवडत नाही त्यांनी दूध हे घ्यायलाच पाहिजे आणि ते घेतलं नाही तर काहीतरी फार बिघडेल असंही अजिबात नाहीये, की बाकीचे अन्नपदार्थ हे तेवढे श्रेष्ठ आहेत. त्यामुळे दूध वगळून बाकीचे अन्नपदार्थ खाल्ले म्हणून काही बिघडत नाही. पण दूध हे अतिशय चांगलं पौष्टिक अन्न आहे, आहार आहे. एवढं ध्यानात ठेवून त्याचा योग्य प्रकारे उपयोग करून घेता येतो यायलाही पाहिजे. त्यामुळे जसं आपण गरम करून त्याची आटवलेली बासुंदी, रबडी किंवा खवा अशा स्वरूपाचा पदार्थ करू शकतो. त्याचप्रमाणे थंड करून त्याचं आईस्क्रीम किंवा एखादं मिल्क कोल्ड्रिंक असंही करू शकतो. ज्यांना सर्दीचा त्रास नाही, ज्यांना पचवण्याला त्रास नाही, अशा लोकांनी योग्य भुकेच्या वेळेला असं आहार द्रव्य घेतलं म्हणून काही बिघडत नाही. पण रोजच थंड तुम्ही जर दूध घेऊ लागला तर एक दिवस याचे परिणाम होतील. कारण दूध हे थंड आहे. हे दूध थंड असल्यामुळे म्हणजे स्वभाव ते बिर्याणी ते थंड आहे. त्यामुळे त्याचे परिणाम हे सर्दी वाढणं, कफ वाढणं आणि किंवा सायनोसायटिस होणं अशा स्वरूपाचा होऊ शकतो हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यामुळे दुधाचा अतिरेक हा टाळायला पाहिजे. दूध जर पचत नसेल तरी सुद्धा ते प्यायलाच पाहिजे असं अजिबात नाही. त्यामुळे दुधाचं जर आणि पण दूध आवडतंय पण पचत नाहीये अशा स्वरूपाच्या याच्यामध्ये ते दुधावर संस्कार करून घेतले तर ते दूध त्याला लाभकारक ठरू शकतो. त्या व्यतिरिक्त आपण दुधावरचा संस्कार म्हणजे चांदीचा चमचा टाकून केलेलं उकळलेलं दूध किंवा सोन्याचं काही टाकून उकळलेलं दूध हेही उत्तम संस्कारित असं हे दूध आहे. हे आपण आपल्या आहारामध्ये वापरू शकतो आणि त्याचा परिणाम हा नक्कीच आहे. कारण संस्कार हे संस्कार आहेत. ते योग्य प्रकारे जर झाले तर त्याचे परिणाम होऊ शकतात. पण दूध आणि गूळ हे एकत्र केलेले नाही. दूध आणि साखर मान्य आहे, पण दूध आणि गूळ हे मान्य नाहीये. हे विरुद्धामध्ये येतं. त्यामुळे दूध गूळ हे एकत्र येत नाही. पण त्यामुळे दूध गूळ पोहे आपण खातो, पण दूध
ते पोहे आहेत म्हणून ते विरुद्ध होत नाही. अदरवाईज दूध आणि गूळ हे एकत्र खाऊन ते योग्य मानलेलं नाहीये, हे लक्षात असायला पाहिजे. त्यामुळे दूध हा विषय खूप मोठा आहे आणि व्यवस्थित आहे. आपण त्यातले बरेचसे जे बारकावे आहेत, हे आजच्या पॉडकास्टमध्ये आपण पाहिलेत. त्यामुळे अशा प्रकारे दूध आपण वापरू आणि आपल्याला योग्य ते अ, फायदे, योग्य ते लाभ आपण दुधापासून घेऊ. त्यामुळे आजचा पॉडकास्ट हे इथेच थांबवतो. हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा पुन्हा पाहत राहा. जय जय रघुवीर समर्थ.